this video, we are going to learn simple past tense yes no type questions with action verbs. हे जे आहेत ते ॲक्शन वर्ब्स आहेत. साधा भूतकाळ हो किंवा नाही मध्ये उत्तर देता येईल अशा प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला आहे, डिड दे ईट पिझ्झा लास्ट नाईट? त्यांनी काल रात्री पिझ्झा खाल्ला का? दुसरा आहे, डिड शी राईट अ स्टोरी येस्टरडे? तिने काल रात्री गोष्ट लिहिली का? आणि तिसरा आहे, डिड ही टीच ग्रामर व्हेरी वेल? त्याने व्याकरण खूप चांगले शिकवले का? तर हे केलं का, ते केलं का, तिथं गेला का, आला का, अशा प्रकारची वाक्य जी आहेत ती सगळी आहेत साधा भूतकाळ हो किंवा नाही म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन्स. ओके, आता याची सुरुवात बघा, सगळ्या सेंटेन्समध्ये सगळ्या ज्या क्वेश्चन्स आहेत यस नो टाईपमध्ये सुरुवात आहे डीडनी झालेली. ओके, तर आपण लक्षात ठेवायचं कधी पण यस नो टाईप सिम्पल पास्ट टेन्स असेल आणि वर्बवाला असेल, ॲक्शन वर्बवाला, त्याची सुरुवात कधी पण डीडनी होते. आणि इथं बघितलं तर त्याच्यामध्ये सगळीकडं क्रियापदाचं पहिलं रूप आलं आहे, ईट, राईट, टीच. हे बघा, हे राईट, ईट, टीच हे सगळं पहिलं रूप आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ओके, तर आपण थोडक्यात म्हणू शकतो की सिम्पल पास्ट टेन्स यस नो टाईप क्वेश्चनमध्ये डीड आणि क्रियापदाचं पहिलं रूप येतं, पण त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे सगळीकडे. ओके, हे बघा, डिड शी, डिड दे, डिड ही. तर डीड आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर V1 अशा प्रकारचंच त्याचा फॉर्म्युला किंवा स्ट्रक्चर आहे. ओके, तर इन शॉर्ट वी कॅन से वी यूज डीड आणि V1 क्रियापदाचं पहिलं रूप हे आपण सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरतो. ओके, आणि मराठीत लक्षात ठेवायचं असेल तर बघा इथं काय आहे, त्यांनी पिझ्झा खाल्ला का, तिने गोष्ट लिहिली का, ओके, शिकवले का, ला का, ली का, अशा प्रकारचे प्रश्न आपण याच्यामध्ये मराठीतनं जर करता आले आपल्याला तर इंग्लिशमध्ये पण करता येतील. ओके, आणि कुठलीही ॲक्शन कंप्लीट झाली आहे का हा प्रश्न विचारण्यासाठी सिम्पल पास्ट टेन्स येस नो टाईप क्वेश्चन वापरतात. ओके, ठीक आहे, थँक्यू.